सियाला लोहगडावरती घेऊन जाऊन सीन रिक्रिएशन करून घेतल्यानंतर चेतन चौधरीला पण गडावर घेऊन गेले. त्याला गडावर घेऊन गेल्यावरती काय घडलं ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यातून पोलिसांना केस पुढे घेऊन जाण्यात मदत होणार आहे असंही ते म्हटलेत. आता यामध्ये आणखीन एक माहिती समोर आली आहे, ती अशी की हा लोहगडावरचा पराक्रम करताना चेतननं तोंड झाकलेलं होतं, हुडी आणि मास्क वगैरे घातलेला होता. आपण सगळ्यांनी ते फोटोज बघितलेत. तर आता पोलीस कोर्टात तो मुलगा चेतनच आहे हे सिद्ध करण्यासाठी गेट अनालिसिस करणार आहेत. म्हणजे कोर्टात त्यांची केस जी आहे ती आणखीन स्ट्रॉंग होईल. या दोन्ही अपडेट्स आपण सविस्तर या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत आणि पोलिसांनीही काय सांगितलेलं आहे तेही आपण बघणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. मुख्य आरोपी असलेल्या चेतन चौधरीला लोहगडावर नेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी सीन रिक्रिएशन करण्यात आलं. यावेळी चेतननं केतनच्या वजनाचा डमी पुतळा हा दरीत फेकून संपूर्ण घटना कशी घडली ते पुन्हा एकदा ऍक्ट करून दाखवलं. कडेकोट पोलीस बंदोबस्तात सकाळी 8च्या सुमारास चेतनला लोहगडावर आणण्यात आलं. तपासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून किल्ला 4 तास पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. मुसळधार पाऊस, निसरडा कडा आणि प्रतिकूल वातावरणात जवळपास 2.5 तास ही प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी 18 जून रोजी चेतन आणि सिया गोयल यांनी केतनला महादेव मंदिराच्या दक्षिणेकडील 400 फूट खोल दरीत नेमकं कसं ढकललं याचं घटनास्थळी प्रात्यक्षिक करून घेतलं. या सीन रिक्रिएशन मध्ये एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिया गोयलच्या तुलनेत चेतननी डमी पुतळा हा अधिक ताकदीनं आणि जोरात खाली ढकलल्याचं पोलिसांनी सांगितलंय. यापूर्वी सिया गोयल हिलाही घटनास्थळी नेऊन अशाच प्रकारे सीन रिक्रिएशन करण्यात आलं होतं. आता दोघांच्या जबाबात आणि डमी पुतळा ढकलण्याच्या कृतीत तफावत आढळून आल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. या विसंगतीची पडताळणी ही न्यायवैद्यक अहवाल, मोबाईल लोकेशन आणि घटनास्थळावरील इतर पुराव्यांच्या आधारे केली जाणार आहे. त्याचबरोबर नेमकं कोण खोटी माहिती सांगतंय हे स्पष्ट सुद्धा या सगळ्यातनं होईल असंही म्हटलं जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेचं पोलिसांनी सविस्तर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलंय. डमी पुतळा दरीत कोसळतानाचा वेग, दिशा आणि अंतर याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं असून घटनास्थळीच पंचनामाही पूर्ण करण्यात आलाय. पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांनी असं सांगितलंय की पुतळा दरीच्या दिशेने ढकलण्यास सांगून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलंय. न्यायालयीन प्रक्रियेत हा व्हिडिओ आणि पंचनामे भक्कम व पूरक पुरावा म्हणून सादर केले जातील. आता पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे जाऊयात. या सगळ्यामध्ये गेट अनालिसिस का महत्त्वाचं ठरतं ते बघू. गेट अनालिसिस हा एक महत्त्वाचा तांत्रिक पुरावा ठरू शकतो. घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजमध्ये वेषांतर केलेली एक संशयित व्यक्ती फिरताना दिसली होती. ती व्यक्ती चेतन चौधरीच आहे का हे पडताळण्यासाठी गेट अनालिसिस करण्यात येत आहे. या प्रक्रियेत व्यक्तीच्या चालण्याची लकब, शरीराची हालचाल, पाय टाकण्याची पद्धत, हातांची हालचाल आणि चालण्याची एकूण शैली याचं वैज्ञानिक विश्लेषण केलं जातं. त्यानंतर त्याची तुलना सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीशी केली जाते. प्रत्येक व्यक्तीची चालण्याची पद्धत ही वेगळी असल्यामुळे ही तुलना तपासात महत्त्वाची ठरते आणि न्यायालयात तांत्रिक पुरावा म्हणूनही तिचा वापर केला जाऊ शकतो. तर या होत्या सिया प्रकरणातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स. पोलिसांनी तपासातली आणखीन काही माहिती दिली तर त्या अपडेट्स घेऊनही आम्ही तुमच्या समोर येत राहू. तोपर्यंत बघत राहा मुंबई तक.